नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी चाललो आहे दारुम येथील पावनाई मंदिरामध्ये आणि या ठिकाणी पहिला वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि 31 जानेवारी ही त्यांची तारीख आहे आणि गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला आहे मंदिराचा आणि आज पहिला वर्धापन दिन आहे. तर आपण पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आपण चाललो आहे. आपण संध्याकाळी जाणार आहोत कार्यक्रमाला आणि कशाप्रकारे कार्यक्रम चालू आहे ते बघूया. तर आता मी चाललो आहे दारुम येथील पावनाई मंदिर, दारुम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील पावनाई मंदिरामध्ये जाऊन आपण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. आणि आता आपण पावनाई मंदिरकडे आलो आहे दारुम. संपूर्ण कार्यक्रम आहेत. प्रथम वर्धापन दिन, भजन चालू आहे. संतोष तळेकर बुवा तळेरे यांचं सुस्वर भजन चालू आहे इकडे. आई तुझा ग हा सोहळा, आई तुझा ग हा सोहळा, भक्तिभावात रंगला. आमचे युट्यूब वाले साळुंके ते उपस्थित आहेत, त्यांचे मी आमच्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. आई तुझा ग हा सोहळा, भक्तिभावात रंगला. कृपादृष्टी असू दे, कृपादृष्टी असू दे. दारुम 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 गावावरिया. कृपादृष्टी असू दे, दारुम गावावरिया. कृपादृष्टी असू दे, दारुम गावावरिया. आई तुझा ग हा सोहळा, भक्तिभावात रंगला. आई तुझा ग हा सोहळा, भक्तिभावात रंगला. कृपादृष्टी असू दे, दारुम गावावरिया. आई तुझा ग हा सोहळा, आई तुझा ग हा सोहळा, भक्तिभावात रंगला. आई तुझा ग हा सोहळा, भक्तिभावात रंगला. कृपादृष्टी असू दे, दारुम गावावरिया. कोल्हापूरची लक्ष्मी माता, माहूर गावची तू अंबा. माहूर गावची तू अंबा, माहूर गावची तू अंबा. कोल्हापूरची लक्ष्मी माता, कोल्हापूरची लक्ष्मी माता,
कृपा तुझे गजर आहे. तत्पूर्वी एक छोटंसं गीत येथे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. देवी पावणा देवी मंदिर नूतनीकरण प्रथम वर्धापन दिन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यानिमित्ताने आम्हाला श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ सोनाळी तळेकरवाडी या भजन मंडळाला त्या देवीची सेवा करण्याची सुवर्णाची संधी दिली. खरोखर आमचं परम भाग्य आम्ही समजतो. आज या ठिकाणी माझी पहिलीच वेळ आहे या देवस्थानामध्ये येण्याची. आमचे सर्व तळेकर परिवार आम्ही बाकी सर्व येऊन गेले आहेत आणि मी पहिल्यांदाच आलोय. मी मुंबईला राहतो, कळवा ठाणे या ठिकाणी. आणि आमचं खरोखर भाग्य समजतो. आज सामानीचे आम्हाला भजनाचं सामान आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माहोल बघून त्या देवाची सेवा करावी अशी आमच्या मनामध्ये इच्छा झाली आणि ती खरोखर त्या देवीने तो योगायोग या ठिकाणी आला आणि आम्हाला या भजनासाठी
या गावचे गावकर सन्माननीय अशोक तळेकर साहेब यांचे चिरंजीव, मोठे चिरंजीव, त्यांनी भरपूर प्रयत्न करून आम्हाला या ठिकाणी या सामानाची व्यवस्था करून दिली. आणि हे सामान म्हणजे आमचे भाऊबंद संतोष तळेकर बुवा योगायोग त्या टायमाला आले आणि आम्हाला या ठिकाणी सेवा करायला भेटली. खरोखर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे या दारुमगाव या गावामध्ये अनेक कार्यक्रम चांगले चांगले उत्साहामध्ये संपन्न होतात. हे आम्हाला ऐकून, या पंचक्रोशीमध्ये ऐकून या ठिकाणी बरेच बुवांच्या पण डबल बारे झालेले आहेत. आम्ही यूट्यूबच्या मार्फत बघतो आणि खरोखर या दारुमगावचे ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. खरोखर या गावचे अध्यक्ष प्रवीण प्रभाकर तळेकर, कार्याध्यक्ष प्रमोद नारायण तळेकर आणि उपाध्यक्ष संतोष रमाकांत तळेकर, खजिनदार रवींद्रनाथ हरी तळेकर, देवस्थान समिती अध्यक्ष अशोक विठ्ठल तळेकर. बरोबर. शिवशंकर विठ्ठल हरिहर, शिवशंकर विठ्ठल हरिहर, शिवशंकर विठ्ठल. जय शिवशंकर जय हरी विठ्ठल, जय शिवशंकर जय हरी विठ्ठल.